रंजनी शिवार परिसरात एका वृद्धाला मारहाण करून दुचाकी आणि रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अवघ्या तासातच ठोकल्या बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यामध्ये चोऱ्या आणि लुटीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांनी कडक आदेश दिले होते. याच दरम्यान दिनांक 14 मे रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी सुदाम सावंत हे कारखान्यातून काम संपवून आपल्या मोटारसायकलवरून घरी चालले असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 जवळील रंजनी शिवार येथे लघुशंकेसाठी थांबले असता एका स्कूटीवरून 2 अनोळखी इसम तिथे आले. त्यांनी सावंत यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर त्यांच्या खिशातील 1400 रुपयांची रोकड आणि स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने चक्र फिरवली. तांत्रिक पुराव्याच्या आधारे आवेज खान परवेज खान या मुख्य आरोपीला पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात अडकवून अटक केली आहे. आरोपीकडून चोरलेली दुचाकी रोकड हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यातील त्याचा दुसरा फरार साथीदार पोलिसांच्या रडारवर आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण जायभाय करत आहेत. गेवराई पोलिसांच्या या दमदार आणि जलद कारवाईमुळे परिसरातून कौतुक होत आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.